अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच आता हे सगळं नको वाटतंय, बास झालं अशी भावना आपले जवळचे सहकारी किरण गुजर यांच्याकडे बोलून दाखवली होती. असं का म्हणाले असतील दादा? किरण गुजर हे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत. मृत्यूच्या 5 दिवस आधी अजितदादा खूप अस्वस्थ होते. त्यांनी गुजर यांना फोन केला आणि ते म्हणाले, मला कंटाळा आलाय, आपण दोघे बाहेर जाऊया. दोघेही अर्धा दिवस बाहेर फिरले, एकत्र जेवले आणि याच भेटीत दादांनी आपल्या मनातली खतखत बोलून दाखवली. ते म्हणाले होते, मला आता हे सगळं नको वाटतंय, बास झालं आता. या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास होतोय. आता विचार करा, जो माणूस 24 तास कामामध्ये असतो, पहाटे 5 वाजता कामाला सुरुवात करतो, तो अचानक असं का बोलत होता? नुकत्याच झालेल्या राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. प्रचार सभांचा सपाटा लावला होता. मात्र यातही त्यांना अपेक्षित असं यश मिळालं नाही. तरीही अजित पवार हे अपयश विसरून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारासाठी नव्या जोमाने कामाला लागले होते. मात्र गेल्या काही काळातील वाद, आरोप आणि अपयशाची टोचणी अजित पवार यांच्या मनाला कुठेतरी सलत होती. दादा म्हणाले, मी एवढं मरमर काम करतोय, रात्रंदिवस लोकांसाठी झटतोय, तरीही माझ्या वाट्याला गालबोट का लागतंय? लोक माझ्यावर का टीका करतात? मी कोणाचं वाईट केलंय का? हे प्रश्न अशा एका नेत्याचे होते जो आतून खचला होता. विशेषतः बारामतीमध्ये होणारी टीका त्यांच्या मनाला खूप लागत होती. किरण गुजर यांनी सांगितलं की विमान प्रवासाला निघण्यापूर्वी दादांचा त्यांना फोन आला होता. मी विमानात बसतोय, हे त्यांचे शेवटचे शब्द होते. गुजर त्यांना घ्यायला विमानतळावर गेले होते आणि दुर्दैवानं त्यांच्या डोळ्यांसमोरच ते विमान कोसळलं. अजित पवारांचा मृतदेह गाडीत घालताना मी ओळखलं की हे दादाच आहेत. एका मोठ्या नेत्याचा असा अंत होणं ही केवळ राजकीय हानी नाही आहे, तर एका कुटुंबाचा आणि कार्यकर्त्यांचा आधार कोसळणं आहे.